हाय हॅलो नमस्कार. मी पवार माधवी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी कच्च्या केळीची भाजी करणार आहे, ती तुम्हाला मी दाखवते. खूप कमी लोक बघता माझा व्हिडिओ, त्यासाठी व्हिडिओ पण खूप बघा आणि तुम्ही पण करा. साधं सिंपल जेवण असतं आमचं, त्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवते. राग करू नका, पण बघा अगदी छान असतं जेवण. साधं सिंपल पण चांगलं असतं. डाईट लोकांना किंवा ॲसिडिटी वगैरे होते तशा लोकांना हे जेवण खूप छान असतं. असं तर आम्ही असं साधं सिंपलच जेवतो, कारण की आम्हाला तर असं काही काही छोटमोठं त्रास आहे. तर तुम्ही पण बघा आणि तुम्ही पण करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मी तुम्हाला केळीची भाजी दाखवते, कच्च्या केळीची. मी केळी कापून घेतले. मी कांदा टॅमॅटो चॉपर केला आहे आणि बारीक कच्ची केळी सोलून बटाट्यासारखी चिरून घेतले. त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं, नाही तर ते काळे पडतात. तर मी गॅस लावते गरम करायला आणि ह्याच्यामध्ये आहे कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट कुटून घेतले मी आणि थोडीशी वरून टाकायला कोथिंबीर घेतले. तर आपली कढई गरम झाली की आपण तेल टाकू. हे आहे सगळं. ही तेल पिशवी फोडली होती, ते आपण ह्याच्यावरती नीट लावून घेऊया. टाकून द्यायचं नसतं, महाग खूप झालं बाहेर. सकाळची ऑफिससाठी डब्यासाठी पण ही भाजी खूप छान. संध्याकाळची पण भाजी छान, माझ्या भातासोबत पण खाऊ शकते. केरला टाईप आहे ही भाजी. तर मी तुम्हाला दाखवते ते. आपण टाकणार आहोत जिरं, मोहरी टाकली. आता जिरं टाकणार आहे. त्याच्यामुळे मोहरी तळतळली की आपण जिरं टाकू. गरमीतून असं थंडच भाजी वगैरे खायला बरी. 2 दिवस मी व्हिडिओ नाही टाकला, कारण की गरमी खूप होती आणि हलकंसंच जेवण होतं. त्याच्यामुळं म्हटलं गॅसजवळ जास्त उभं राहायला होत नव्हतं. मग म्हटलं तर आपण साधं सिंपलच जेवण जेव्हा, आपण कुणाला रेसिपी वगैरे काही दाखवायची नाही. काही केलं नाही जास्त, आम्ही हलकंसंच जेवण करून जेवलो. आता त्याच्यामध्ये आपण टाकू जिरं. मी एवढं टाकले, अंदाजे टाकते हाताने. तुम्ही चमच्याने टाकू शकता, अर्धा चमचा टाकू शकता. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं टाकू शकता तुम्ही, पण मी हाताने टाकते. आणि हे टाकते मी कढीपत्ता. त्याच्यामध्ये टाकले मी आलं लसूण पेस्ट आणि नंतर टाकते कांदा टोमॅटो. त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो चांगला भाजून घेऊया. पाणी घेते. आज भांडा धुवून घ्यायला चांगला. ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते नेहमीप्रमाणे. छोटी छोटी 5 केळी होते. मोठेही मिळतात मार्केटमध्ये, पण हे एकदम गावठी आहे. ते आमच्याकडे गावठी भाजीवाले असतात, त्यांच्याकडे भेटले मला. तर दुपारी मी येथे घेऊन आले. आणि जास्त दिवस राहिले ना की लगेच पिकून जातात. मग आणल्या भाजी त्याची करायची, म्हणजे पिकून नको जायला ना. बघा, त्याच्यामध्ये आपण लाल मसाला घालणार आहोत आणि हळद घालणार आहे. 1 चम्मच लाल मसाला घातला आहे आणि पाव चम्मच हळद टाकते. आपण ते सगळं मसाला भाजून घेऊया. नंतर आपण केळी टाकूया. कच्ची केळी चिरून झाली तरी पाण्यातच ठेवायची, कारण ते काळी पडतात. मी चांगले धुवून घेतले आणि पाण्यात टाकून ठेवले होते, म्हणजे काळी नको पडायला म्हणून. आणि बारीक चिरलेत म्हणजे लवकर शिजतील, कारण की ते बाहेर उन्हात कोमटत असतात. त्यांनी कधी काढलेलं असतं ते माहिती नसतं आपल्याला, म्हणून बारीक चिरायचं.
हे बघा, ह्याच्यामध्ये मी टाकते एवढं पाणी. अजून थोडं पाणी वाढवणार आहे, पण आता हे कांद्याचं भांडं आहे ना, ते सगळं धुवून घेतलं मी. हे बघा, त्याच्यामध्ये मीठ वगैरे आपण तर सगळं टाकलेलं आहे. आता हिला मस्तपैकी शिजू द्या. बघा किती छान भाजीला कड आलं आहे आणि चांगली शिजलेसुद्धा. हे बघा, असं ताजी ताजी बनवली ना की पटकन शिजते. तर याचं आपण पाणी आटवणार आहोत. आता टाकते मी त्याच्यामध्ये कोथिंबीर. हे बघा, चिरून ठेवली होती. आलं लसूण पेस्ट टाकली ना, खूप छान लागते भाजी याची, खूप मस्त. त्याच्यावर न करणं कोथिंबीर टाकायची. सुगंध आळा लसणाचाच आला पाहिजे मस्त. मी तर कुटून घेतलं खलबत्त्यामध्ये, तुम्ही मिक्सरलाही लावू शकता. तुम्ही त्याच्यामध्ये हिंगही वापरू शकता. मी वापरत नाही, कारण की माझ्या मसाल्यामध्ये असतं हिंग, त्याच्यामुळं मी मसाला वरून वापरत नाही तो हिंगाचा. तर तुम्ही वापरू शकता. हे बघा, चांगली छान शिजते. अजून थोडी आपल्याला आटवायची आहे. आवडल्यास लाईक करा. बघा, भाजीचं पाणी आटलं मस्त. आपल्याला एवढं पाणी ठेवायचं आहे. मी गॅस बंद करते. आपली भाजी मस्त रेडी झाली. बाय बाय.